तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारी हा घटक पाहणार आहोत। शेकडेवारी या घटकावरील या आधीच्या वर्षी स्कॉलरशिपच्या व नवोदयच्या एक्झाममध्ये येऊन गेलेले प्रश्न तसेच शेकडेवारी या घटकावरील सर्व संकल्पना आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। शेकडा म्हणजे काय? तर शेकडा म्हणजे 100। शेकडेवारीचं चिन्ह काय आहे? तर हे शेकडेवारीचं चिन्ह आहे। याला आपण काय म्हणतो? याला आपण टक्के असं म्हणतो। 45%, 50%, 55%, 60% म्हणजे काय? तर 45% म्हणजे 45/100। जेव्हा आपण इथं लिहितो 50% तेव्हा काय करायचं? 50/100। 60%, 60/100। अशा प्रकारे आपण 100 पैकी 45 भाग घेतलेले आहेत। 45% म्हणजे काय? 45/100 म्हणजेच 100 पैकी 45 भाग। जेव्हा आपल्याला एक्झाममध्ये मार्क्स पडतात तेव्हा आपण काय करतो? अशा प्रकारे सर लिहितात की 100 पैकी 45 मार्क्स पडलेले आहेत। याचा अर्थ काय होतो? 100 पैकी 45 भाग घेतलेले आहेत। यालाच आपण 0.45 असं वाचतो। तर हे कशासाठी? या ठिकाणी छेदामध्ये 100 आहे, अंशाला 45 आहे। तर या ठिकाणी जेव्हा आपण 45ला 100 ने भागतो तेव्हा उत्तर येतं 0.45। तर या ठिकाणी भागाकार करत असताना कसा करायचा? 1च्या समोर 2 शून्य आहेत, मग आता भागाकार करत असताना वर 2 अंक सोडून आपण दशांश चिन्ह द्यायचं। उजवीकडून 2 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं। 5 सोडला, 4 सोडला, 4च्या डावीकडे दशांश चिन्ह दिलं आणि दशांश चिन्हाच्या डावीकडे आपण काय लिहित असतो? 0 लिहितो। म्हणून 0.45 असा याचा भागाकार आला। या ठिकाणी जर समजा 45/10 असतं तर उत्तर काय आलं असतं? खाली तर एकच शून्य आहे, मग एक अंक सोडला, 4.5 असं उत्तर आलं असतं। या ठिकाणी 45/100 आहे म्हणून 2 अंक सोडले, 5 सोडला, 4 सोडला, त्याच्यानंतर आपण काय केलं? दशांश चिन्ह दिलं, म्हणून उत्तर आलं 0.45। यानंतर स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये असा प्रश्न येतो की शेकडेवारीचे अपूर्णांकात रूपांतर करा। उदाहरणार्थ 40%। आता इथं आपण पाहिलं होतं 45%ला आपण कसं लिहिलं? 45/100। शेकडा म्हणजे काय असतो? 100। जेव्हा आपण 45%, 50%, 60% लिहितो तेव्हा काय करायचं? दिलेली संख्या वर लिहायची आणि छेदामध्ये 100 लिहायचा। मग आता इथं काय आहे? 40%। तर आपण कसं लिहिणार? 40/100 म्हणजे काय? 40%। तर आता शेकडेवारीचं रूपांतर आपल्याला अपूर्णांकामध्ये करायचे, तर ते कसं करणार? 40/100। तर याला काय करायचं? 2 ने भागू शकतो आपण 40ला आणि 100ला देखील। 5 ने भागू शकतो 40 आणि 100। म्हणजे अंश आणि छेदाला एका सारख्याच अंकाने किंवा संख्येने भागायचं। मग इथं आपण काय केलंय? 20 ने भागलेलं आहे। 40ला 20 ने भागलं, उत्तर आलं 2। 20 दोन्ही 40 आणि 20 पंचे 100 म्हणून उत्तर काय आलं? या ठिकाणी 2/5 अशा प्रकारे आपण काय केलं? अपूर्णांकामध्ये शेकडेवारीचं रूपांतर केलेलं आहे। तर या ठिकाणी भागाकार करत असताना आपण कोणत्याही संख्येने भागू शकतो, फक्त अट एकच आहे की आपण 40ला जर 2 ने भागलं तर 100ला पण 2 नेच भागायला पाहिजे। 40ला 5 ने भागलं तर 100ला पण 5 नेच भागायला पाहिजे। तर अशा प्रकारे भागाकार करत करत उत्तर हेच येणार आहे 2/5। म्हणून शेकडेवारी काय होती? 40%। तसं रूपांतर आपण अपूर्णांकात केलं। 40% म्हणजे काय? 2/5। यानंतर आपण पुढचा भाग पाहूया। आता दिलेल्या अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर कसं करायचं? यासाठी दिलेल्या अपूर्णांकाचे छेद 100 असणाऱ्या समछेद अपूर्णांकात रूपांतर करावे लागते। उदाहरणार्थ 2/5 याचं रूपांतर आपल्याला शेकडेवारीत करा असा प्रश्न येतो। 2/5 याचं रूपांतर कसं करायचं? आपल्याला शेकडेवारीमध्ये करायचं। याआधी आपण काय केलं होतं? 40%चं रूपांतर अपूर्णांकामध्ये केलं होतं। आता 2/5 आहे, याचं रूपांतर आपल्याला शेकडेवारीमध्ये करायचे। शेकडा म्हणजे काय असतो? 100। आता 40% आपण कसं लिहितो? 40/100 म्हणजे 40%, 50%, 60% लिहित असताना छेदाच्या ठिकाणी 100 यायलाच पाहिजे। छेदाच्या ठिकाणी 100 यायलाच पाहिजे। तर या ठिकाणी आपल्याला अपूर्णांक दिलाय 2/5। छेदाच्या ठिकाणी काय आहे? इथं
5 आहे, तर आता 5च्या जागी आपल्याला 100 पाहिजे. मग 5चं आपण 100 कसं करणार? 5ला कितीनं गुणणार आपण तेव्हा 100 येईल, हे लक्षात ठेवायचं. आता आपण 5ला 20ने गुणू शकतो. 20 पंचे 100, म्हणून काय करायचं? 5ला आपण 20 गुणलं, म्हणून 2ला पण 20नेच गुणायला पाहिजे. मग आपण काय केलं? अंश आणि छेदाला 20ने गुणलं, उत्तर आलं 40/100. आणि आपल्याला माहिती आहे 40/100 म्हणजे काय असतं? 40%. अशा प्रकारे समजा इथं 2/10 असतं, तर मग आपण काय केलं असतं? 10ला 100 केलं असतं. 10ला कसं 100 करणार? 10ला 10ने गुणणार, म्हणून या 2ला पण आपण काय केलं असतं? 10नेच गुणलं असतं. समजा इथं 2/20 असतं, 2/20 असतं, तर काय केलं असतं? छेदाला काय आहे आता? 20. मग 20चं आपल्याला 100 करायचं. 20 पंचे किती? 100, म्हणून 20 गुणिले 5 आणि 2 गुणिले देखील 5 केलं असतं. अशा प्रकारे आपण अपूर्णांकाचं रूपांतर शेकडेवारीमध्ये करायचं. यानंतर एखाद्या संख्येची टक्केवारी काढताना त्या संख्येला दिलेल्या टक्क्यांनी गुणतात. उदाहरणार्थ असा प्रश्न नेहमी येतो, 200चे 10% काढा. 200चे 10%. तर आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, चा ची चे असं जेव्हा असतं त्याचा अर्थ असतो गुणाकार. चा ची चे याचा अर्थ काय असतो? गुणाकार. सरळ अशीच मांडणी करून घ्यायची. 200चे 10%. 200 जसं असतं तसं इथलं इथं घेतलं, बरोबर. चे म्हणजे काय? गुणाकार. या ठिकाणी चे होता, या ठिकाणी आपण काय केलं? गुणाकार घेतला. 10% म्हणजे आपल्याला माहिती आहे 10% म्हणजे काय? 10/100. 40% आपण कसं लिहिलं? तर 40/100. तसं 10% बरोबर 10/100 म्हणजे आपण याच्यामध्ये काहीच बदल केला नाही. 200चे 10%. 200 जशास तसं लिहिलं. चे म्हणजे काय? गुणाकार. आणि 10% म्हणजे काय? 10/100. उत्तर काय आलं? 20 हे उत्तर आलं. तर ते उत्तर कशा प्रकारे आलं? या ठिकाणी 200 गुणिले 10 करत बसण्याची गरज नाही. आपण काय करायचं? सरळ या ठिकाणी 100 1 100, 100 2 200. मग आता उरलं काय? 2 गुणिले 10. उत्तर आलं 20. अशा प्रकारे आपण गुणाकार भागाकार करायचा आहे. यानंतर आपण पाहूया शेकडा आणि संख्येची पट. शेकडा 100. शेकडा 100 म्हणजे संख्येची पट किती असते? 1. शेकडा 100 म्हणजे काय? आपल्याला माहित आहे, आपल्याला छेदामध्ये 100 पाहिजे. जेव्हा आपण टक्केवारी घेतो तेव्हा छेदामध्ये 100 पाहिजे. मग आपल्याला असा प्रश्न आला की शेकडा 100 म्हणजे काय? तर 100/100 म्हणजे किती झालं? 100 1 100, बरोबर. आता शेकडा 50 म्हणजे काय? तर आपण काय करणार? 50 वर आणि 100 खाली, म्हणजे अंशाच्या ठिकाणी 50 आणि छेदाच्या ठिकाणी 100. लक्षात ठेवायचं, छेदाच्या ठिकाणी नेहमी 100 पाहिजे आपल्याला. छेदाच्या ठिकाणी नेहमी 100 असायला पाहिजे. मग काय केलं आपण? 50/100. यांचा भागाकार केल्यानंतर 50 1 50, 50 2 100 म्हणजे संख्येची पट काय आली? 1/2. आता 25. तर आपण काय करणार? शेकडा 25 म्हणजे संख्येची किती पट होते? कसं लिहिणार आपण? शेकडा 25. मग काय करणार आपण? 25/100 लिहिणार. 25/100 म्हणजे या ठिकाणी 25 येईल आणि खाली येईल 100. मग आता 25 1 25 आणि 25 चौक 100 म्हणून 1/4. संख्येची पट काय? 1/4. या ठिकाणी शेकडा 12.50. तर या ठिकाणी आपण काय करणार? 12.50 वर लिहिणार आणि खाली लिहिणार 100. त्यांचा भागाकार केल्यानंतर 1/8 हे उत्तर येतं. यानंतर शेकडा 6.25 1/16, शेकडा 20 1/5, शेकडा 10 1/10, शेकडा 5 1/20, शेकडा 2.5 1/40 आणि शेकडा 1.25 बरोबर 1/80 हे उत्तर येतं. तर हा चार्ट आपण लक्षात ठेवायचा. तुम्ही हा चार्ट आपल्या वहीमध्ये लिहून काढा आणि लक्षात ठेवा, कारण आपल्याला उदाहरणं सोडवत असताना प्रत्येक वेळेस हे उत्तर काढण्याची गरज नाही. तुम्हाला जर हा चार्ट पाठ असेल तर तुम्ही सहजपणे उत्तर काढू शकता. आता आपण सुरुवात करूया आता प्रश्नांना. पहिला प्रश्न येतो, 70% हे अपूर्णांकात कसे लिहाल? 70%. 70% म्हणजे माहिती आहे आपल्याला 70% हे टक्केवारीचं चिन्ह आहे, बरोबर. आपल्याला माहिती आहे 70% म्हणजे काय असतं? 70/100 म्हणजे 70 वर लिहिणार आणि छेदाच्या ठिकाणी आपण काय लिहिणार? 100 लिहिणार. अशा प्रकारे याला आपण काय वाचतो? 70%.
तर या ठिकाणी आपण काय करायचं, आता याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करण्यासाठी आपण भागाकार करायचा. आता एखादी संख्येनं आपल्याला 70ला देखील भाग गेला पाहिजे आणि 100ला देखील भाग गेला पाहिजे. समजा आपण काय करूया, आता 10ने भाग घालू. 10 सत्ती 70 आणि 10 100 म्हणजे 7/10 हे अपूर्णांकामध्ये रूपांतर झालं. तर जेव्हा असं उदाहरण येतं 70% हे अपूर्णांकात लिहा, 10% अपूर्णांकात लिहा, 20% लिहा, 30%, 40, 50, 60, 90 पर्यंत जेव्हा असं उदाहरण येतं तेव्हा काय करायचं, सरळ या ठिकाणी मांडणी करून घ्यायची 70/100 आणि सरळ या ठिकाणी 1 शून्य आपण कटवू शकतो. बरोबर, उत्तर काय आलं 7/10. प्रश्न दुसरा, 0.5 म्हणजे किती टक्के, असा प्रश्न जेव्हा येतो 0.5 म्हणजे किती टक्के, यावेळेस आपण काय करायचं, सरळ 0.5ला आपण काय करायचं 100ने गुणायचं. किती टक्के असा जर प्रश्न आला तर याला काय करायचं 100ने गुणायचं. म्हणजे 0.5 गुणिले 100 हे आपलं उत्तर असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी उत्तर काय येईल, दशांश चिन्ह 5ला लगत डाव्या बाजूला आहे, तर दशांश चिन्ह हे 1 आणि 2 शून्य आहेत, त्यामुळं 2 स्थानं उजवीकडे सरकणार आहे. तर एक स्थान जेव्हा उजवीकडे सरकेल तेव्हा किंमत काय होईल 5, आणखीन एक स्थान सरकलं तर 50 होईल. म्हणून उत्तर काय येणार आहे 50. 50 काय 50%. 0.5 म्हणजे 50%. आता इथं 1 म्हणजे किती टक्के असा जर प्रश्न आला तर काय येणार आहे 1 गुणिले 100 बरोबर 100%. 2 म्हणजे किती टक्के, 2 गुणिले 100 बरोबर 200%. तर हे किती होतं 0.5 म्हणजे 1च्या निम्म, 1 म्हणजे 100% आणि 1च्या निम्म किती 50%. अशा प्रकारचा प्रश्न आला की आपण काय करायचं 100ने गुणायचं. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. 300 रुपयांच्या वस्तूची किंमत 25% ने वाढली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती. वस्तूची किंमत किती आहे 300, 25% वाढली. 25% म्हणजे काय असतं 25/100 हे आपल्याला माहिती आहे. तर कशाचे 25%, 300चे 25% म्हणजे 300चे 25% किंमत वाढलेली आहे. तर आता या ठिकाणी प्रश्न असा आहे की आपल्याला 300चे 25% काढायचं आहे. तर आपण एक वाक्य म्हणलं की 300चे 25%, तर त्याच्यातच आपण काढू शकतो. 300 लिहिलं, 300चे म्हणजे काय असतं गुणाकार 25%. 25% म्हणजे काय 25/100 या ठिकाणी आपलं उत्तर निघालं. हे आहे 300चे 25%. 100 एक 100, 100 त्रिक 300. आता उरलं काय 3 गुणिले 25, आपलं उत्तर काय आलं 75. 75 हे काय आहे 300चे 25% म्हणजे 300चे 25% 75 आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगितले 300 रुपयांच्या वस्तूची किंमत 25%ने वाढली. म्हणजे 300 रुपयाची वस्तू होती 25%ने त्याची किंमत वाढली. 25% म्हणजे आपण काढलं 300चं 25% किती आहे 75 आहे. म्हणजे आधी वस्तू 300 रुपयाची होती, नंतर त्याची किंमत 75 रुपये वाढली. तर उत्तर किती येणार आहे आपल्याला माहिती आहे आता 300 अधिक 75. उत्तर आलं 375. तर या पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. आणखीन एक सोपी पद्धत तुम्हाला सांगतो. 300चे 25% कसं काढायचं. या ठिकाणी आपल्याला 300चे 25% काढलं आणि 300 मध्ये ते मिसळलं, उत्तर आलं 375. तर या ठिकाणी 300चे 25%, 300 लिहिलं. आता आपण काय करायचं पहिल्यांदा 300चे 10% काढायचं. तर 300चे 400, 500, 600 अशा संख्यांचे कोणत्याही संख्येचे 10% काढत असताना काय करायचं एक अंक सोडून उजवीकडून एक अंक सोडून 10% काढायचं म्हणलं की एक अंक सोडून पॉईंट द्यायचा. या ठिकाणी आपण काय केलं इथं पॉईंट दिला. मग 300चे 10% किती झालं 300चे 10% काढले आपण इथं किती झालं बरोबर एक पॉईंट दिला म्हणजे 30 झालं बरोबर. तर आता आपल्याला किती काढायचं आहे 25%. 10% अधिक 10% अधिक 5% बरोबर किती होईल हे
25% होणार आहे बरोबर. 10% किती आहे 30. 30 अधिक 30 अधिक आता 5%. 10% किती आहे 30. मग 5% किती असणार आहे त्याच्या निम्म 15. 30 अधिक 30 अधिक 15 बरोबर उत्तर काय आलं 75 आलं. तर ही एक पद्धत आहे जेव्हा आपल्याला 300चे 10% काढायचे. आपण कसे काढले, एक पॉईंट दिला, एका अंकानंतर पॉईंट दिला, तर 0 होतं, 0 नंतर पॉईंट दिला, उत्तर आलं 30. म्हणजे 300चे 10% निघाले 30. आपल्याला जर असा प्रश्न आला की 300चे 20% काढा, 10% तर 30 निघाले, 20% किती येतील 30 दोन्ही 60, 25% काढायला सांगितलेत आपल्याला. तर आपण काय केलं, आधी 10% काढले 30. 25% कसं काढणार, 10% अधिक 10% अधिक 5%, हे 25% होतात बरोबर. म्हणून आपण काय केलं 10% 30, 30 अधिक 5% 15 आहे. तर आपण आपलं उत्तर आलं 75. 10% काढले म्हणजे आपल्याला 5% काढता येणारच आहेत. 10% 30 आहेत म्हणून 5% त्याच्या निम्म. अशा प्रकारे आपल्याला जर विचारलं की 300चे 50% काढा, तर सरळ आपण काय करायचं 300 भागिले 2 करायचं बरोबर. किंवा 300चे 10% आपण किती आहे 30 आहे, 30 गुणिले किती करायचं 5, म्हणजे 10% गुणिले 5 किती होतं 50%, म्हणून 30 गुणिले 5 बरोबर 150. अशा प्रकारे आपण कोणत्याही संख्येचे 10%, 20%, 50% काढू शकतो. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न क्रमांक 4. हा प्रश्न 2017च्या एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे. शबनमने तिच्याजवळ असलेल्या चॉकलेटपैकी 15% चॉकलेट जोसेफला दिली, तर तिने जोसेफला 30 चॉकलेट दिली असतील तर शबनमजवळ एकूण किती चॉकलेट होती. शबनमने तिच्याजवळ असलेल्या चॉकलेटपैकी 15% चॉकलेट जोसेफला दिलेले आहेत. आणि पुढे काय सांगितलंय, जे 15% चॉकलेट तिने जोसेफला दिले होते ते 30 चॉकलेट होते. म्हणजे 15% म्हणजे किती आहेत चॉकलेट 30 चॉकलेट आहेत. 15% चॉकलेट म्हणजे किती 30 चॉकलेट आहेत. म्हणजे तिच्याकडे असणारे एकूण चॉकलेटपैकी तिनं 15% चॉकलेट म्हणजेच 30 चॉकलेट जोसेफला दिली, असं या ठिकाणी इक्वेशन तयार होतं. तर आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारचं गणित असलं तर आपल्याला गणितामध्ये एक्स मानणे ही एक पद्धत आहे, ते आपण नेहमी उपयोग केली पाहिजे. तर या गणितामध्ये आपण काय करायचं, तिच्याजवळ असलेले एकूण चॉकलेट काय मानायचे आहेत, एक्स मानायचे आहेत. एक्स कशाला मानलं, शबनमजवळ असणारे एकूण चॉकलेट्स त्याला काय आपण मानलं एक्स मानलं. तर या ठिकाणी काय सांगितलंय, एक्स हे तिच्याकडे असलेले एकूण चॉकलेट आहेत. तिच्याजवळ असलेले एकूण चॉकलेट किती आहेत एक्स मानले आपण. आणि तिनं काय केलं, त्या एक्स पैकी म्हणजे एकूण चॉकलेटपैकी 15% चॉकलेट जोसेफला दिले, तर तिने जोसेफला 30 चॉकलेट दिलेत. म्हणजेच 15% दिले म्हणजे किती, तेच 30 चॉकलेट आहेत. तर या ठिकाणी एक इक्वेशन तयार होतं, एक्सच्या म्हणजे एकूण चॉकलेटच्या 15% बरोबर 30 चॉकलेट, असं इक्वेशन तयार होतं का. एक्स म्हणजे काय एकूण चॉकलेट, शबनमजवळ एकूण चॉकलेटच्या 15% चॉकलेट म्हणजे 30 चॉकलेट, असं इक्वेशन तयार होतं. मग एक्सच्या 15% चॉकलेट बरोबर 30 हे चॉकलेट आहेत. तर आपण आता काय करायचं, या ठिकाणी अशा प्रकारचं हे वाक्य तयार करून घ्यायचं. हे वाक्य तयार झालं की तुमचं उत्तर आलं. एक्सच्या 15% चॉकलेट बरोबर किती 30. आता आपण काय करायचं, एक्स तसंच लिहिलं. च्या म्हणजे काय असतं, चा ची चे चा, या ठिकाणी याचा अर्थ असतो गुणाकार. एक्स गुणिले 15%. 15% कसं लिहिणार आपण, 15/100 बरोबर किती 30. या ठिकाणी आता आपण हे इक्वेशन सोडवायचं, आपलं उत्तर येणार आहे. एक्स म्हणजे काय आहे, एकूण चॉकलेट्स आहेत. तर आता या ठिकाणी 100 भागाकारामध्ये आहे, उजवीकडे गेल्यानंतर ते गुणाकारात जाणार आहे. आणि हे एक्स गुणिले 15 म्हणजे 15x. या ठिकाणी काय घेऊ आपण, 15x बरोबर या ठिकाणी 30 गुणिले 100 बरोबर 30.
आता गुणिले 100 म्हणल्यावर 100 वरचे 2 शून्य आपण याला देऊन टाकू, बरोबर. आता 15x बरोबर 3000. मग x बरोबर किती असेल या ठिकाणी आपण घेऊया. आता या ठिकाणी आपण जशास तसं घेऊ. 15x बरोबर 3000. तर x बरोबर किती असेल. आता x आणि 15 याच्यामध्ये काय आहे, भागाकार आहे का गुणाकार आहे, भागाकार का गुणाकार, या ठिकाणी आहे गुणाकार. तर आता जेव्हा हे 15 डावीकडून उजवीकडे जाईल तेव्हा त्याचं काय होईल, गुणाकाराचा भागाकारामध्ये जाणार आहे. म्हणून 3000 भागिले 15. x डावीकडेच राहिलं, 15 उजवीकडे गेलं. जेव्हा 15 उजवीकडे गेलं तेव्हा ते गुणाकारात होतं, आता उजवीकडे गेल्यानंतर ते भागाकारात जाईल. मग या ठिकाणी आपण काय करू शकतो, सरळ भाग घालू शकतो. 15 1 15, 15 2 30. x बरोबर किंमत किती आली, 200. हे झालं आपलं फायनल आन्सर. x बरोबर x ची किंमत आलेली आहे 200. भाग या ठिकाणी कसा दिला आपण, 15 1 15, 15 2 30. या ठिकाणी 2च्या समोर 2 शून्य आहेत म्हणून 200. अशा प्रकारे आपण भाग दिला, आपलं उत्तर आलं 200. तर x ची किंमत 200 आली म्हणजे शबनम जवळ एकूण चॉकलेट्स किती होते, 200 होते. आता आपण आपलं उत्तर एकदा तपासून देखील पाहू शकतो. 200च्या 15% x च्या 15% किती होतं, 30. 200च्या 15% किती असणार आहे, मग 30 आहे का आपण एकदा चेक करू. आता आपण मगाशीची पद्धत वापरू. 200च्या 10% आपण काढू शकतो. एक शून्य कटवायचा, 10% किती येतील, 200च्या 20 येतील. आणि आपल्याला किती पाहिजेत, 15% पाहिजेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 10% अधिक 5% पाहिजेत, बरोबर. 10% किती झाले, 20 अधिक 5% किती, 20च्या निम्म 10. 20 अधिक 10 30. अशा प्रकारे आपलं उत्तर आलेलं आहे 30. म्हणजे आपलं उत्तर हे बरोबर आहे. तिच्याकडे एकूण 200 चॉकलेट्स होती. तर हे तुम्हाला समजावं म्हणून मी नंतर 200च्या 15% काढलेलं आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेकड्यावर या घटकावरील संकल्पना, मागच्या वर्षी आलेली उदाहरणं हे सर्व पाहिलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा. म्हणजे दररोज येणारे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.